आता बातमी आहे बॉलिवूड अभिनेता आमिर खानची। आमिर खानला आता बिश्नोई गँगने टार्गेट केलंय आणि सलमान खान नंतर आमिर खानला सोशल मीडियावरती पोस्टद्वारे धमकी देण्यात आली। या पोस्टमध्ये आमिर खान सारखे लोक लव जिहादचा प्रचार करतात असा आरोप करण्यात आलाय आणि त्यांना लवकरच प्रत्युत्तर देणार असा इशारा बिश्नोई गँगने दिलाय। या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। आमिर खानच्या सुरक्षेसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। नेमकी काय धमकी दिली आहे पाहूया। जय श्री सीताराम सभी भाइयों को। मैं आरजू बिश्नोई, लॉरेंस बिश्नोई का छोटा भाई। ये जो हमारे संस्कृति के खिलाफ हमारे देश में आमिर खान जैसे लोग लव जिहाद को बढ़ावा दे रहे हैं, इसको चेतावनी है कि इसकी हरकतों को हम कभी बर्दाश्त नहीं करेंगे। इसको और इसके साथियों को चेतावनी है कि जल्दी इनकी सांसें दबा दी जाएगी। जहां भी ये मिले इनको चमत्कार, ऐसा चमत्कार दिखाएंगे कि याद रखेंगे, आगे से ऐसी हरकत करने में सोचेंगे। और दूसरी बात, गंगानगर में जिस मासूम बच्ची के साथ गलत हुआ था, उनमें अपराधियों को बचाने के लिए राजनेता बीच में आ रहे हैं। राजनेता को ये है कि साइड हो जाए, प्रशासन को अपनी बनती कार्रवाई करने दे, नहीं हम अपने तरीके से कार्रवाई करेंगे। जय श्री सीताराम। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ऋतिक गडकवार यांच्याकडनं। ऋतिक, घडलेल्या या सगळ्या प्रकारावरती आपण बघतोय की ही धमकी जी आहे ती एक प्रकारे दिली जाते। कशा पद्धतीने पुढची ऍक्शन आता पोलीस घेतात किंवा अगदी आमिर सुद्धा स्वतःहून पुढे आलेला आहे का? नक्कीच आपण बघतोय की आमिर खान आणि त्याच्या साथीदारांची सासे दबा देंगे अशा पद्धतीची धमकी जी आहे ती लॉरेंस बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोईने दिल्याचं पाहायला मिळतं। आणि त्याच्यासाठी आपण आमिर खान ज्या पाली हिल येथे राहतो त्याच्या घराच्या बाहेरून आपण आढावा घेतोय। एकंदरीत आपण बघितलं तर हे अपार्टमेंट आहे विल्मोना मोना आणि याच्याच 5व्या फ्लोअरवरती आमिर खान राहतो। मात्र सध्या आमिर खान जो आहे तो भारतात नाही आहे, तो बाहेर एका कार्यक्रमानिमित्त गेलेला आहे। मात्र एकंदरीत आज सकाळीच ही फेसबुक पोस्ट आणि ही कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती बाहेर आल्याचं पाहिलं जातं आहे। आणि एकंदरीत त्यामध्ये आमिर खाननं जे तिसरं लग्न केलेलं आहे, खरं तर आमिर खानचं हे तिसरं लग्न मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। तर लव जिहाद असं काही नेत्यांकडून आरोप करण्यात आला आणि आता पुन्हा हाच आरोप धरून लॉरेंस बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोई जो आहे या बिश्नोई गँगकडून आता धमकी दिल्याचं पाहायला मिळतंय। ही आमिर खाननं जे तिसरं लग्न केलेलं आहे ते आपल्या संस्कृतीच्या विरोधातलं आहे। आमिर खान हे लग्न करून लव जिहादला बढ़ावा देतोय अशा पद्धतीचं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत याच अनुषंगानं सध्या तरी अद्यापही आमिर खानकडून कोणतीही या संदर्भात पोलीस तक्रार दिली गेली नाही अशी माहिती पोलीस सूत्रांकडून दिली गेली आहे। मात्र या एवढा मोठा व्यक्ती आहे नक्कीच ऋतिक, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।